हॅलो स्टुडंट्स, वी हॅव स्टार्टेड द टॉपिक आयुष्कामे अध्याय. काल आपलं आयुष्कामे अध्यायाचं एक लेक्चर झालेलं होतं, ज्यामध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन पाहिलं होतं. आता याच्या पुढं आपल्याला जी गोष्ट पाहायची होती ती म्हणजे आयुर्वेदाचं नेमकं भूतलावर अवतरण कसं झालं याबाबत आपण पाहणार होतो. तर बघा, ब्रह्मास्मृतवायुषो वेद प्रजापतिमजिग्रहत सो अश्विनो तो सहस्राक्ष सो आत्रिपुत्रादिका मुनीन ते अग्निवेशादिकास्ते तू पृथक तंत्रानी ते निरे. मला माहीत आहे पहिल्यांदा हे श्लोक वाचताना फार अवघड जाणार आहे. शब्दांचं पहिल्यांदा तर आपल्याला प्रोनाऊन्सिएशन नीट जमलं पाहिजे. प्रोनाऊन्सिएशन जमलं तरच त्या श्लोकाचा अर्थ आपल्याला पुरेपूर समजू शकतो. आता सांगितलेलं आहे की आयुर्वेदाचं अवतरण भूतलावरती नेमकं झालं आहे कसं. तर सर्वप्रथम म्हणलं असं गेलेलं आहे बघा, ब्रह्मास्मृतो आयुषो. सर्वप्रथम ब्रह्मदेवांनी आयुर्वेदाला स्मृत केलं, म्हणजे आयुर्वेदाला आठवलेलं आहे. त्याच्याबाबतचं जे ज्ञान आहे तर ते त्यांनी परत वेद प्रजापतींना दिलेलं आहे. म्हणजे प्रजापती जे आहेत तर त्यांनी ज्ञान दिलेलं आहे, त्यांनी ते ग्रहण केलं. ते ज्ञान त्यांनी अश्विनींना दिले, अश्विनी कुमार यांना दिलेलं आहे. ते ज्ञान परत त्यांनी सहस्त्राक्ष म्हणजे सहस्त्राक्ष हा शब्द इंद्रदेवांसाठी वापरला जातो, तर ते इंद्रांना दिले. इंद्रांनी परत ते ज्ञान सौ अतिपुत्रकादीन मुनीनं, सौ अत्रिपुत्रकादीन म्हणजे आत्रेयांचे जे पुत्र आहेत तर ते पुढं ज्ञान दिलेलं आहे. असं म्हणजे सुरुवात कशी झालेली आहे बघा. तर सर्वप्रथम ब्रह्मास्मृतवा आयुषो, ब्रह्मांनी आयुर्वेदाचं स्मरण केलं. त्याच्याबाबतचं ज्ञान त्यांनी वेद प्रजापतींना दिलं. प्रजापतींनी ते ज्ञान अश्विनी कुमारांना दिलं. अश्विनी कुमारांनी ते ज्ञान सहस्राक्ष म्हणजेच इंद्रदेवांना दिलं. आणि इंद्रदेवांनी परत ते आत्रेयांना देऊन, आत्रेयांनी त्यांच्या परत पुढच्या मुनींना देऊन ते पुढं असंच पृथक म्हणजे पृथ्वीवरती आलं. प्रत्येक वेगवेगळं त्यांच्या शिष्यांना परत ते ज्ञान पसरत गेलं. तर आता आयुर्वेदाचं अवतरण पाहताना 3 गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आयुर्वेदाचं अवतरण आपल्या संपूर्ण आयुर्वेदामध्ये तीन व्यक्ती फार मेन आहेत. आणि ते 3 व्यक्ती म्हणजे चरक, आचार्य वाग्भट आणि आचार्य सुश्रुत. पण या तिघांच्या मध्ये एक मतभेद आहे या आयुर्वेदाच्या अवतरणाबाबत. तो थोडासा जाणून घेऊयात. बघा, आयुर्वेदाचं अवतरण मी तुम्हाला सांगितलं. आता चरकानुसार सगळ्यात पहिल्यांदा आपण आयुर्वेदाचं अवतरण जाणून घेऊयात. तर चरक काय म्हणले सर्वप्रथम, तर चरकांनुसार असं म्हणणं आहे की सर्वप्रथम ब्रह्मापासून ते दक्ष प्रजापतींना ते ज्ञान आलं. दक्ष प्रजापतीपासून ते ज्ञान अश्विनी कुमारांना दिलं. अश्विनी कुमारपासून ते इंद्रांना दिलं गेलं. आता या 4 गोष्टी तर सगळ्यांमध्येच कॉमन आहेत. म्हणजे आचार्य चरक असतील, आचार्य वाग्भट असतील आणि आचार्य सुश्रुत असतील, या तिघांनीही हेच मान्य केलेलं आहे की ब्रह्मापासून दक्ष प्रजापतीपासून अश्विनी कुमारपासून इंद्र, हे असंच ज्ञानाचं जे आहे तर ते वहन झालेलं आहे. पण आता याच्या पुढं थोडासा मतभेद आढळतो आपल्याला. आचार्य चरक म्हणले इंद्रांनी ते ज्ञान भारद्वाजांना दिले. भारद्वाजांनी ते ज्ञान परत आत्रेय पुनर्वसूंना दिले. आत्रेय पुनर्वसूंनी ते ज्ञान त्यांच्या 6 शिष्यांना दिले. ह्या 6 शिष्यांची नावं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण हे फार महत्त्वाची नावं आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ते आहेत अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशर, हरित व क्षारपाणी. हे 6 शिष्य होते आत्रेय पुनर्वसूंचे, आणि आत्रेय पुनर्वसूंनी हे ज्ञान परत पुढच्या 6 शिष्यांना दिलेले. तर हे होती आचार्य चरकांनुसार. आता याला एक ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी, किंवा बडा इंद्र का भार. बडा म्हणजे काय, तर बी फॉर ब्रह्मा, बी फॉर ब्रह्मा. दक्ष प्रजापती, दक्षचं आपण डी घेतलं, डी फॉर दक्ष प्रजापती. आणि अश्विनी कुमार, ए फॉर अश्विनी कुमार. मग हे जे आहे बडा इंद्र का भार, तर बी डी ए म्हणजे ब्रह्मा, दक्ष प्रजापती, अश्विनी कुमार आणि इंद्रला तर आपण इंद्रच म्हणणार आहोत. तसंच म्हणजे बडा इंद्र का भार. भार म्हणजे काय, तर भारद्वाजांना. इंद्रांनी कुणाला दिले ते ज्ञान, तर ते भारद्वाजांना दिले. त्यामुळे तिथं भार हा शब्द आला, भारद्वाज. किंवा याला एक दुसऱ्या गोष्टीनुसार सांगितलं तर जमेल का बघा.
तुम्ही जर चरकसंहिता पाहिली असेल तर चरकसंहिता ही फार मोठी आहे, फार जाडजूड आहे. त्याचा भार लागतो आपल्याला, त्याचं वजन लागतं. म्हणजे चरक जी आहे तर ती मोठी आहे, वजनाने मोठी असल्यामुळं त्याचा भार पडतो आपल्या हातावर. मग असं लक्षात ठेवायचं की चरक म्हणजे बडा इंद्र का भार, म्हणजे भारद्वाज. भारद्वाजांपर्यंत जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ही काय अडचण नाही. मग परत भारद्वाज टू परत आत्रेय, पुनर्वसू आणि पुनर्वसूंचे 6 शिष्य अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशर, हारित व क्षारपाणी हे त्यांच्याकडे ज्ञान गेलं. तर हे होतं चरकांनुसार आयुर्वेदाचे अवतरण. आता पाहूयात वाग्भटांनुसार. वाग्भट ही ब्रह्मा, दक्ष प्रजापती, अश्विनी कुमार आणि इंद्र इथपर्यंत यांचंही सेमच आहे. पण इंद्रांनी परत ते ज्ञान आचार्य अत्रे यांना दिले असं कोण म्हणतात? असं म्हणतायत वाग्भट. तर आत्रेय आणि मग परत आत्रेयांकडून ते ज्ञान अग्निवेशांकडे गेलं आणि अग्निवेशांकडून ते विभिन्न तंत्र म्हणजे विभिन्न व्यक्तींकडे गेलेलं आहे. तर हे कुणाचे मत आहे? हे कोणाचे मत आहे? तर हे वाग्भटांचे मत आहे. मग आता या शब्दाला लक्षात ठेवण्यात यांच्या या फ्लोट चार्टला कसं लक्षात ठेवायचं? तर बडा इंद्र या तिन्ही व्यक्तींमध्ये कॉमन आहे. पण पुढं एक एक शब्द वाढवायचा आहे आपल्याला जे अनकॉमन आहे. तर ते पहिल्यांदा बडा इंद्र का भार, चरकसंहिता मोठी आहे मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळं भारद्वाज. बडा इंद्र आजा. बडा इंद्र आजा म्हणजे इंद्र आणि आजा या शब्दाचा अर्थ होतो आत्रेय. तर इंद्रांनी ते ज्ञान आत्रेयांना दिले, त्यामुळं आजा असा शब्द लक्षात ठेवायचा. आणि आत्रेयांनी परत ते अग्निवेश आणि अग्निवेशांकडून परत ते विभिन्न तंत्रांकडे गेलं. हे होती वाग्भटांनुसार आयुर्वेदाची अवतरण. आता सुश्रुतांनुसार पाहूयात आपण. सुश्रुत काय म्हणले? तर ब्रह्मा, दक्ष प्रजापती तू अश्विनी कुमार आणि अश्विनी कुमार यांनी परत ते इंद्र, हे 4 गोष्टी कॉमनच आहेत. आता इंद्रांनी ते ज्ञान दिलेले धन्वंतरीला. आता धन्वंतरीचे परत 6 शिष्य होते, ते सांगितलेले. तर ओपधेनवय, वैतरणय, औरभय, पोस्क लागतय, करवीर्य, गोपुरक्षितय, हे असे वेगवेगळे त्यांचेही 6 ते 7 शिष्य होते. कुणाचे? धन्वंतरीचे. तर हे कुणी सांगितलेलं आहे? हे आचार्य सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. आता यांच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठीची काय ट्रिक आहे? तर ती बडा इंद्र का धन. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सुश्रुत हे सर्जन होते आणि चरक हे MD फिजिशियन होते. आता साहजिक गोष्ट आहे, जो सर्जन असणार आहे नक्कीच तो धनवान असणार आहे. कारण सर्जरी ही फार मोठी गोष्ट असते, कॉम्प्लेक्स गोष्ट आहे, क्रिटिकल गोष्ट आहे आणि सर्जरीमध्ये धन हे भरपूर असतं. त्यामुळं सुश्रुत हे सर्जन असल्यामुळे, सर्जरी करत असल्यामुळे त्यांच्याकडं धनाचा साठा भरपूर असणार आहे. त्यामुळं बडा इंद्र का धन असं आपण लक्षात ठेवू शकतो. धन या शब्दाचा अर्थ काय? तर देवी धन्वंतरी, असं एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही, म्हणजे जी एक एक गोष्ट अनकॉमन आहे तेवढीच लक्षात ठेवा. इंद्रांनी चरकांनुसार परत कुणाला दिले? भारद्वाजला. आणि परत वाग्भटांनुसार इंद्रांनी आत्रेयाला आणि इंद्रांनुसार परत सुश्रुतांनुसार त्यांनी कुणाला दिले? तर ते धन्वंतरीला. एवढे एक 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 पहिले शब्द जरी लक्षात ठेवले तरी उत्तम होईल, जेणेकरून परीक्षेमध्ये कन्फ्युजन होणार नाही. तर हे 3 ट्रिक होत्या 3 व्यक्तींनुसार, 3 आचार्यांनुसार 3 वेगवेगळ्या ट्रिक. बडा इंद्र का भार चरक, बडा इंद्र आजा वाग्भट आणि बडा इंद्र का धन सुश्रुत. तर हे आपण जर इतकं लक्षात ठेवलं तर हे मला वाटतं मोर दॅन सफिशियंट राहील. तर हे होतं आयुर्वेदाचं अवतरण. आता तुम्हाला नक्कीच कळालं असेल की आयुर्वेदाचं अवतरण कशा प्रकारे झालेलं आहे. इथं एक नोट आहे बघा. प्रथम आयुर्वेद भिषक. भिषक या शब्दाचा अर्थ होतो डॉक्टर म्हणजे वैद्य. तर प्रथम आयुर्वेदाचं भिषक कोणाला मानलं जातं? तर ते ब्रह्मदेवाला मानलं जातं. आणि प्रथम देवोभिषक, देवांचा डॉक्टर कोण आहे, देवांचा वैद्य कोण आहे? तर ते रुद्र म्हणजे भगवान शंकरांना मानलं जातं. हे एवढं लक्षात राहू द्या. तर हे होतं आयुर्वेदाचं अवतरण. आता पुढं पाहूयात आपण दोष. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत. त्याला आपण त्रिदोष म्हणलेलं आहे. वात दोष, पित्त दोष व कफ दोष, हे 3 दोष आहेत. आता त्या 3 दोषांबाबत एक श्लोक दिलेला आहे आपल्याला. वायू पित्त कफश्यती त्रयोदोषा समासतः विकृता देहगंती ते वर्तयंतीचं. तर या श्लोकाचा अर्थ आधी आपण समजून घेऊयात. 3 दोष म्हणजे वायू म्हणजे वात दोष, पित्त म्हणजे पित्त दोष, कफ म्हणजे कफ दोष. त्रयोदोषा समासतः हे 3 दोष आहेत. आता विकृत या शब्दाची आपण फोड करूयात.
हा जो विकृत शब्द दिलेला आहे आपल्याला, पहिला शब्द आहे विकृत आणि ताचा जो आहे तर तो आ पुढच्या ह्याला लागतो, म्हणजे विकृत प्लस अविकृत. जर वायू पित्त कफाचे हे जे 3 दोष आहेत, वात दोष, पित्त दोष व कफ दोष, जर हे आपल्या शरीरामध्ये साम्यावस्थामध्ये असतील तर ते शरीराला वर्तयंती म्हणजे शरीराला जोडण्याचं, शरीराला धारण करण्याचं, शरीराला योग्य पद्धतीने टिकवून ठेवण्याचं काम करणार आहेत. त्याला म्हणलेलं आहे आपण वर्तयंती. म्हणजे केव्हा आपल्याला सर्वांना माहीत आहे दुष्यंती ती दोषांचं जे काम आहे तर ते शरीराला दूषित करण्यासारखं आहे, बरोबर आहे, याच्यात काहीही चुकीचं नाही. पण हे वाक्य जे आहे तर ते हे अर्धवाक्य आहे. कसं तुम्हाला सांगतो, त्रिदोष हे तेव्हाच तुमच्या शरीराला दूषित करणार आहेत जेव्हा ते साम्यावस्थेमध्ये नाही आहेत. जेव्हा ते विकृत अवस्थेमध्ये आहेत तेव्हाच तर ते शरीराला दूषित करणार. जेव्हा ते साम्यावस्थेमध्ये आहेत तेव्हा तर ते शरीराला वर्तयंती म्हणजे ते शरीराला जोडून ठेवणार आहेत, शरीराला टिकवून ठेवणार आहेत, शरीराला चांगल्या पद्धतीने वाढवणार आहेत. म्हणूनच म्हणलं आहे विकृता. पहिलं आहे विकृत आणि दुसरं आहे ताचा जो प्रत्यय तिकडे लागतो अविकृता, म्हणजे विकृत देहगंती ते वर्तयंतीचं. जर 3 दोषांची त्रिदोषांची आपल्या बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये साम्यावस्था आहे तर ते शरीराला मेंटेन ठेवणार. आणि तेच जर ते दोष प्रकोपित झाले, विकृत अवस्थेमध्ये आले तर ते देहाचं घंती म्हणजे हनन करणार. म्हणजे शरीराला जे तर ते टिकवून ठेवण्याच्या ऐवजी शरीराची नासाडी करणार. कोण? हे त्रिदोष. तर मग ह्या अशा प्रकारे या श्लोकाचा अर्थ होतो की त्रिदोष जर हे योग्य असतील, समासत असतील तरच ते शरीराला वर्तयंती करणार आहेत. विकृत जर झाले तर ते शरीराला घंती म्हणजे शरीराचं हनन करून शरीराची नासाडी करण्याचं काम करणार आहेत. तर हे होतं दोषाबद्दल. खाली सांगितलेलं आहे दुष्यंती ती दोषा. आपल्याला हा तर श्लोक माहीतच आहे. ही तर दोषांची निरुक्ती आहे किंवा दुष्यंती ती दोषा. ज्यांचा स्वभाव दूषित करण्याचा आहे त्यांना दुष्यंती ती इति दोषा असं म्हणलेलं गेलेलं आहे. ठीक आहे, हे इथपर्यंत आपण थांबूयात. आज आपण पाहिलेलं आहे आयुर्वेदाचे भूतलावर अवतरण. आचार्य चरकानुसार, आचार्य वाग्भटानुसार व आचार्य सुश्रुतानुसार. चरकांनुसार बडा इंद्र का भार, वाग्भटांनुसार बडा इंद्र आजा व सुश्रुतांनुसार बडा इंद्र का धन. आणि दोषाची आपण व्याख्या पाहिली. आपण वायू पित्त कफश्चेती त्रयोदोषा समासतः विकृता देहगंती ते वर्तयंतीचं. तर आपण इथपर्यंत थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून पुढच्या गोष्टी पाहूयात. ओके, थँक्स.